स्वतःचा मोबाईल आणि पर्स थँक्यू बरं का. नीट चेक करून घ्या. हो. आणि त्या संत भाऊच्या काही नादी लागू नका, तो काही चांगला नाही. कोणते संतोष? अहो तो खूप मुलगा चांगला आहे. माझ्याकडे ज्यावेळेस वडापाव द्यायला पैसे नव्हते ना त्यावेळेस त्यांनीच पैसे भागवले. त्यांच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही बघा. खूप मदत केली हो मला. आणि तुमचंही घर त्यांनीच दाखवलं मला. लई चांगला आहे तो. त्याच्यासारखा माणूस शोधून गावणार नाही कुठे. असंच काय तर ते गाडीव पण म्हणत होते. चांगले आहेत चांगले आहेत. बरं त्या महेश नावाच्या कुठल्या तरी व्यक्तीचा फोन येत होता. फोन लावून पिडलंय पार त्यांनी सगळं. ते महेश होय, माझ्या आत्याचा मुलगा आहे. खूप त्रास देतो मला. नाही राहू द्या, मला काय याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. मी मुलींपासून दात लांब असलेलाच बरं आहे. ठीक आहे या तुम्ही. थँक्यू. येऊ का? बरं. अक्षा काय दादा? तू निवांत? हे ट्रिपवाल्यालाच फोन लावतोय. अरे ते नाही म्हणत मी, ती पोरगी कुठे? कोणती पोरगी? अरे मगाशी घरी होती ती. अरे ती काय फोन आणि पाकिट घेऊन कावच गेली की? गेली म्हणजे? मग काय तिला सोडा जायचं होतं काय मी? अरे सोडाय नाही, अरे बावळे ती एकटी होती. एकटी पोरगी म्हणजे वापर असते गावात, तू असं सोडली का? काय राव अक्षय, हा आता मलाच गेलं पाहिजे तिकडं. कुठे गेली ती? मला काय माहिती, इकडे गेली कुठेतरी. स्टँडकडे गेली का? हा. काय तू आहे ना खरंच. आईला सांगते काहीतरी कुठं करण्याआधी मलाच गेलं पाहिजे. हो बसा. ओ शिरूरला सोडतो मला, बसा. मला नाही यायचं. बसा हो. माझे मी जाईन. अहो मी शिरूरला चाललो म्हणून म्हणलं सोडतो तुम्हाला, बसा. मला नको म्हटलं ना एकदा यायचं, नाही तर नाही यायचं. बसा हो, बसा. बसा. आता कुठं जाणार? आता मी परत नाही जाणार. माझ्या आत्याचा मुलगा मला खूप त्रास देतो. आई वडील नसल्यामुळे मला सतत कॉल करतो, सतत धमकी देतो. खरंच काही कळत नाही. मी काय म्हणते, मला या गावात फक्त 2-3 दिवस राहायची सोय करा ना. मी तर नाही करू शकत. एक तर तुम्ही आधीच लेडीज आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हर लोकांचे नाव आधीच लय खराब आहेत. माझी मैत्रीण मला परत पुण्यात सोय करेल माझी. फक्त 2 ते 3 दिवस मला इथं सोय करा प्लीज. बर बघतो, आईला फोन लावतो. हॅलो. हॅलो आई. हा बोल ना बाबा. का रे? अगं एक मुलगी होती, तिला मदत पाहिजे होती. अरे कोण? ओळखीची आहे का तुझ्या? ओळखीची नाही, पण गावामध्ये नवीन आहे वाटतं ती. पण ती म्हणते की 1-2 दिवस राहू द्या म्हणून. घेऊन तर ये मग, बघू आपण परत. हा मग येऊ का घरी घेऊन? ये घेऊन मग. चालतंय चालतंय. चला. झाली सोय? हा आई म्हणली घरी घेऊन. थँक्यू बरं का. चालतं, जायचं का मग? आपण म्हणतो का? काय म्हणतो बोला ना. इकडे सुकडी पोरगी बघितली का इकडे? नाही बघितलं मी. काम करू का पोरी बघू? अरे माझं वय आहे का आता? काय सांगते, काय मस्करी करतो राव. आम्हाला दोन नाही काय राव. हा काय याला अर्थ सध्या याला अर्थ नुसत्या मस्करी करता राव. काय याला
राजू हा. एक पोरगी बघितली का नवीन आहे काय आम्हाला उद्योग तेवढाच आहे का? आता हाय का विचारलं सरळ तर सरळ त्याला नाही नाही मग आम्हाला तेच उद्योग आहे का? धंदा पाणी बघू का पोर बघत बसावा. बरं बरं राहू दे चला. आई हे आई आला का रे बाबा आलास हा थांब थांबा आली मी काय झालं काय? काय माहिती. आलं गेल्याची शेजार बाजारांची सगळ्यांची दृष्ट जाऊ दे बाबा माझ्या लेखात सगळं चांगलं होऊ दे. बर जाऊ. चल आई हा मला बाड आहे, मी येतो तेवढं बाड मारू. बरं ये. अरे गपूरच्या कोई लड़की नहीं का क्या? अरे काय का भाई मैं मेरे टेंशन में, तुझे आता क्या अभी? अरे काय को गुस्सा हो रहे तू? हम हमारे टेंशन में है। मेरे को जान दो, शिरूर का गाड़ी का है? गया 15 मिनट हो गए। 15 मिनट? अरे यार अभी बता रहे क्या मेरे को, जाओ क्या? बरं तुझं नाव काय आहे? रोहिणी. रोहिणी का? अच्छा अच्छा. मग कपडे वगैरे चेंज करते का? कपडे नाहीत आणले हो. बरं, मग मलाही मुलगी नाही, माझ्या घरातही ड्रेस वगैरे काही नाही आहे, पण माझ्या साड्या आहेत, साड्या वापरते. चालतंय. असं पहिल्यांदाच कुणीतरी ओवाळलं मला, खूप भारी वाटलं. आई वडिलांना सांगून आलीस ना तू पण? आई वडील नाही आहेत मला. मी लहान होते तेव्हाच आई वडील गेलेत. अशी नको ना असू. मी पण तुझ्या आईसारखीच आहे. तुला आईचं प्रेम देईन. आकाशने सांगितलं 2 दिवस आली ना आता आपल्या घरी 2 दिवस छान राहा, असं आपल्या घरात राहिल्यासारखे सांग. हो, खूप भारी वाटलं बघा. हा ते नात्यातली पोरगी होती. 2 व्हीलर आहे का तुमच्याकडे? स्टँडवर सोडला असतं. ए संते भाऊ इकडे काय करतो रे तू? काय सांगू त्या आकाशमुळे सगळं बिल असलं द्यायला. जिथं तिथं या हवा नुसतं मध्ये मध्ये घुसून असतंय. संते भाऊ तू कधी सुधारणार का नाही? आता काय केलं मी? हे बघ श्याम आहे, देवाने सौंदर्य बनवलं, काहीतरी विचार केला असेल का नाही? आणि आपल्या सारख्यांनी सुंदरतेची कदर नाही करायची म्हणजे अपमान नाही का? शेवटी लाईफ इज ब्युटीफुल. चल भाऊ ती पोरगी लय भारी पोरगी, तू नाही बघितली म्हणून बघ. चल ते शिरूरची गाडी गेली, शिरूर पर्यंत आहे का? हा लय भारी पोरगी आताच गेली ना? शिरूर थांबणार गाड्या बघू दे. का हो? काय झालं, काय रडताय? महेश, माझ्या आत्याचा मुलगा खूप त्रास देतो मला. मला आता नाही सहन होत. लहानपणापासून आई बाबांची साथ कधी मिळालीच नाही. लहान होते तेव्हाच आई बाबा गेले. असं वाटतं की कुणीतरी आपलं असावं, आपल्याला विचारणार, आपल्याला बोलणार, आपली काळजी करणार. पण आजपर्यंत कोणीच नाही मिळालं. तुमच्या आभार कसे मानू मला हेच नाही कळत. कोण करतं एवढं कोणासाठी? आजपर्यंत प्रत्येकाला माझ्याकडून काही ना काहीतरी पाहिजेच होता. आज पहिल्यांदा मला कोणीतरी आपलंच वाटलं, आपलं विचारणार तुला काय पाहिजे, काय होतंय काय कोणाच ठाऊक, पण तुमच्या भेटीत मला खरंच आधार वाटतो. सॉरी.